मतदान मागताना काय तुमच्या योजना आहेत किंवा कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागणार आहात? श्रीवर्धन मध्ये काही विकास कामे आहेत बाकी, किंवा पर्यटनाच्या दृष्टीने जे काही आहे आता, त्यानंतर आरोग्य सुविधा लोकांसाठी असतील, हे सगळे मुद्दे आहेत. अजून जो विकास जो झालेला आहे तो पुरेसा आहे का, किंवा अजून काय त्याच्यात डेव्हलप व्हावंसं वाटतंय आपल्याला अजून त्याच्यामध्ये? विकास कामे बरीचशी बाकी आहेत श्रीवर्धन मध्ये अजून. रस्ते असतील किंवा शुद्ध पाण्याचे शुद्धीकरण, शुद्ध पाण्याचा जो प्रकल्प आहे ते सुद्धा बाकी राहिलेले. अजूनही गढूळ पाणी काही वेळेला येतं नळांमध्ये. गटारांची कामं असतील, ट्रॅफिकची समस्या आहे. आज टुरिस्ट पर्यटन क्षेत्र म्हणून आज श्रीवर्धन चांगलं नाव कमवलेलं आहे. पण आज बाहेरून गाड्या आल्या की खूप ट्रॅफिक होतं इकडे, तर ती मोठी समस्या आहे. त्याच्यानंतर पार्किंगची व्यवस्था आहे, या गोष्टी आहेत. आणि आपल्या समोर 3 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामधील आपल्याला कोणाचं जास्त आव्हान आहे? नाही, आम्ही जिंकण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. बाकी आम्हाला जे काही प्रयत्न करायचे ते आम्ही करत राहणार. भरत गोगावले साहेबांचा आशीर्वाद आहे. शिंदे साहेब आमच्या पाठीशी आहेत. त्यांच्या प्रेरणेने आम्ही पुढे जात राहणार आणि आमचा विजय नक्की होणार. तर ह्या होत्या शिवसेनेच्या उमेदवार अक्षता श्रीवर्धनकर, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की श्रीवर्धनमध्ये अजूनही काही विकास होणे बाकी आहे आणि तो विकास पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. दैनिक सागर वेव्हसाठी मनोज खंबे, रायगड.